नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. तर आज मी एक अशी छानशी रीडिंग घेऊन तुमच्या समोर आली आहे आणि या रीडिंगचा खरंच विषय खूप छान आहे. मलाही आवडला की तुम्ही खूप पवित्र सोल आहात, खूप पवित्र, ज्याच्यामध्ये अध्यात्म आहे, गुरूंचा आशीर्वाद आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे आणि सगळं म्हणजे एक उडान भरण्याचं, एक गरुड झेप घेण्याचा उत्साह आहे, कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे आणि स्वतःवर प्रेम करण्याची ताकद तुमच्यामध्ये. स्वतःवर जसं प्रेम करताय तसंच इतरांवर प्रेम करण्याचं, दानधर्म करण्याचं आणि न्याय करण्याची अशी एक छानशी सोल तुम्ही आहात. आणि अशा सोलची एक छानशी रीडिंग मला खरंच करायला मिळते किंवा असा विषय मला आला, तर त्यासाठी थँक्यू सो मच या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीजना आणि श्रीकृष्णांना, महादेवांना थँक्यू सो मच, दत्तगुरूंना, की मला इतकी छान रीडिंगचा हा विषय दिला. तर तुम्ही खूप पवित्र सोल आहात, तुम्ही खूप पवित्र सोल आहात, जी अशी आहे जी खूप छान आहे, खूप छान आहे, ती खूप गॉर्जियस आहे आणि तिच्यातलं ज्ञान, तिच्यातलं जे हे आहे ते बाहेर पडते. तर बघूया तुमच्या पवित्रतेचं काय रहस्य आहे आणि काय सांगतायत दत्तगुरू असतील, स्वामी असतील, की तुमच्या ह्या पवित्रतेचं, तुम्ही जी सोल पवित्र आहे तिचं रहस्य काय आहे, काय रहस्यमय अशी सोल आहे, बघूया आपण. थँक्यू सो मच. ग्रॅव्हिटी मी काय म्हटलं तुम्हाला, आणि ग्रॅव्हिटी म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण. आणि तुम्ही एक पवित्र सोल आहात म्हणजे काय आहे, पवित्र सोल म्हणजे काय, मी तुम्हाला तेच म्हणलं, काय रहस्य आहे या सोलचं. तर तुमचं रहस्य हेच आहे की ग्रॅव्हिटी आहे तुमच्यामध्ये, गुरुत्वाकर्षण आहे, आकर्षणाची शक्ती. तुम्ही या ब्रह्मांडाचं जे आपण मॅनिफेस्टेशन पॉवर जी म्हणतो, ते मॅनिफेस्ट करण्याची एक विलक्षण शक्ती तुमच्यामध्ये आहे. आणि का तुमची सोल पवित्र आहे, तर तेच तुम्ही आकर्षित करताय प्रेमाला, तुम्ही आकर्षित करताय मायेला, तुम्ही आकर्षित करताय सकारात्मकतेला, पॉझिटिव्हिटीला आकर्षित करताय. आणि ते आकर्षण का आहे, हे प्रेम कोणाचं आहे, झाडं, वेली, फुलं, पानं, पक्षी, प्राणी, ह्या सगळ्यांना तुम्ही आकर्षित करताय, ते तुमच्याकडे आकर्षित होतात. अशी पॉवर तुमच्यामध्ये आहे. जसं श्रीकृष्ण बासरी वाजवल्यानंतर जिथं कुठं बासरीची धून जिथपर्यंत पोहोचेल तिथून पक्षी, प्राणी आणि हे असं आनंदाने झाडं डोलायला लागायची, किंवा ते सगळे पक्षी, प्राणी, माणसं सगळी त्यांच्याकडे आकर्षित व्हायची. ती जी आकर्षणाची पॉवर आहे, आकर्षणाची जी शक्ती आहे, ती तुमच्यामध्ये आहे. अट्रॅक्शन पॉवर आहे, पराकोटीची अट्रॅक्शन पॉवर आहे. त्यामध्ये तुम्ही सगळं आकर्षित करताय, प्रेम आकर्षित करताय, पैसा आकर्षित करताय, झाडं वेलींचं प्रेम आकर्षित करताय. ह्या ब्रह्मांडातली सकारात्मक शक्ती जी आहे ती तुम्ही आकर्षित करताय आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्यातले सगळे ब्लॉकेजेस निघून जात आहेत. आणि ही एवढी पवित्र सोल आहे जी, जिला स्वतः हे आकर्षण जे आहे ते खूप म्हणजे देण्याचं असं आकर्षण आहे, घेण्याचं देण्याचं असं आकर्षण आहे, जिला सगळ्यांना प्रेमानं बांधून ठेवण्याचं असं आकर्षण आहे, जी पाना फुलांशी बोलते, ज्यांचं एक वेगळंच आकर्षण हे आहे, पक्ष्यांना आकर्षित करते, अशी सोल तुमची आहे. का पवित्र आहात, निस्वार्थ प्रेम आहे, घेण्यापेक्षा कोणी देईल घेईल नाही, आपण द्यायचं आहे, हा एक निस्वार्थ भाव तुमच्यामध्ये आहे, खरा भाव आहे, अध्यात्म आहे, पराकोटीचं अध्यात्म आहे, भक्ती आहे, तुमच्या आराध्यांवर भक्ती आहे, प्रेम आहे, समर्पण आहे आणि समर्पणाची शक्ती आहे तुमच्यामध्ये. आणि ती शक्तीचं सुद्धा अट्रॅक्शन तुमच्यामध्ये आहे, की शक्ती सुद्धा तुम्ही अट्रॅक्ट करताय, समृद्धी आहे, ज्ञान आहे, शक्ती आहे, हे सगळं तुम्ही अट्रॅक्ट करताय. कारण हे कधी येतं, ज्या वेळेला शक्ती आहे तर तुमच्याकडं ज्ञान येईल, ज्ञान असेल तर तुमच्याकडे समृद्धी येईल आणि ह्या त्रिदेवींचा त्रिवेणी संगम तुमच्या आयुष्यात होतोय. आणि म्हणूनच तुम्ही एक पवित्र सोल आहात. थँक्यू सो मच. जर हा मेसेज हा त्रिदेवींचा तुमच्यासाठी आहे की तुम्ही पवित्र सोल आहात. बघा, असे मेसेज कनेक्ट होत असतात, कारण खूप मोठी सोल आहे जी हे मेसेजेस ऐकते आणि त्याच सोल्सपर्यंत हा मेसेज पोहोचणं, ज्या खूप पवित्र आहेत, ज्या अध्यात्माशी कनेक्टेड आहेत, ज्या आकर्षणाचा नियम मानतात, ज्या आकर्षणाशी कनेक्ट होतात, ज्यांची मॅनिफेस्टेशन पॉवर खूप अशी पराकोटीची आहे, जे आराध्यांवर विश्वास ठेवतात, आपल्या भक्तीवर विश्वास ठेवतात आणि प्रेमावर विश्वास ठेवतात. खूप छान असे मेसेजेस आले, तर थँक्यू सो मच.
तुम्ही खूप पवित्र सोल आहात. आणि मी तर तुम्हाला आत्ता मेसेज काय सांगितला, त्रिवेणी संगम आणि त्यांच्या आशीर्वादानेच तुम्ही अशी एक पवित्र सोल म्हणून बाहेर येताय. तर हाच मेसेज आहे. फ्रेंडली फ्रेंडली असं मैत्रीपूर्णच तुम्ही आहात. मैत्री म्हणजे कुणाबद्दलही, अगदी वयस्कर हे असू दे किंवा लहान मुलं असू दे, पण तुमच्या मैत्रीची व्याख्याच बदलत नाही. तुमच्या मैत्रीचं हेच बदलतच नाही. तुम्ही त्याच्या अगदी थंबून प्रेम करता तुम्ही तुमच्या त्या ह्याच्यावर. म्हणजे जे समोर कुणीही असू दे, मी तुम्हाला इथं काय म्हणलं, झाडं, वेली, प्राणी, पशु, पक्षी आणि कुणीही असू दे, अगदी वयस्कर व्यक्ती असू दे किंवा लहान मुलं असू दे, तुमच्यातली मैत्री करण्याची जी एक लकब आहे, ती तुम्ही बदलत नाही. ती तुम्ही बदलत नाही आणि हृदयातून तुम्ही मैत्री करता, एकमेकांसाठी करता, त्यांना चांगलं शिकवता. म्हणजे त्यांच्यासारखंच त्यांच्याशी बोलणं असेल, हावभाव असतील, त्यांना त्यांच्या ह्याच्यात रममाण करता. स्वतःच्या तुमच्या त्या मैत्रीच्या ह्याच्यामध्ये त्यांना रममाण करता. त्यांना कळतच नाही की ते तुमच्याबरोबर आलेत का तुम्ही त्यांच्याबरोबर गेला. इतके एकरूप तुम्ही होताय तुमच्या मैत्रीच्या ह्याच्यामध्ये. आणि तसंच तुमच्या आजूबाजूची माणसं जिथं तुम्ही असाल, म्हणजे जिथं तुम्ही जाल तिथं ते सगळं आनंदानं, उत्साहानं आणि ह्यानं फुलवून तुम्ही टाकताय. हसणं असेल, आनंदानं व्यक्त होणं असेल, सगळ्यांना एकत्रित ठेवणं असेल, सगळ्यांच्यातला प्रेमाचा भाव बाहेर काढणं असेल, अशी तुमची सोल आहे जी परिपूर्ण आहे, मंत्रमुग्ध आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये, सगळ्या ब्रह्मांडामध्ये, सुरांमध्ये मंत्रमुग्ध होते ती. तिला असं कुणी बांधून ठेवणं नाही जमत. तशी तुमच्यामध्ये अशी तुमची मैत्री आहे जी दिलखुलास आहे. दिलखुलास आहे, खरी आहे, सगळ्यांच्यासाठी सगळं असं करणारी अशी मैत्री आहे. कुणीही तुमच्याकडे आलं आणि तर त्याला कशाची हे म्हणजे हे असू दे, तिथं तुम्ही परिपूर्ण असता, तयार असता. कधी कधी या तुमच्या अशा ह्याच्यामुळे सुद्धा तुम्ही अडचणीतही येत आहे. हा एक मेसेज आहे, कारण तुम्ही खूप पवित्र सोल आहात. तुम्ही जसं स्वतःला पवित्र समजताय तसं समोरच्यालाही पवित्र समजता. म्हणजे पवित्र समजताय जेणेकरून जी लोक असतात किंवा काहीतरी निगेटिव्ह अशा एनर्जीज असतात की तुमच्या भोळेपणाचा, तुमच्या साधेपणाचा, तुमच्या ह्या मैत्रीचा आणि असं तुमचा फायदा घेतलाही असेल, असं सुद्धा इथं मला मेसेज आहे की तुमच्या अशा सरळ साध्या स्वभावाचा त्यांनी फायदाही घेतला असेल. त्यांना वाटत असेल की त्यांनी तुम्हाला फसवलं, पण अजिबात नाही आहे, ते स्वतः फसलेत. कारण इथं मैत्री तुमची शुद्ध आहे, खरी आहे, समर्पणाची आहे. तुम्ही कुणालाही त्रास देण्यासाठी हे करत नाही, पण तुम्ही निस्वार्थपणे सगळ्यांना मदत करता. आणि तीच लोक जर तुमचा फायदा घेत असतील तर ते त्यांची तो कमनशिबीपणा आहे, तुमचा नाही. कारण तुम्ही खूप पवित्र सोल आहात. तुमच्यातली पवित्रता खूप स्ट्रॉंग आहे आणि तुमच्या ह्या पवित्रतेमुळेच तुम्ही सगळ्यांना देता, बांधून ठेवता, सगळ्यांना मैत्री करायला शिकवता, मैत्रीच्या प्रेमात, बंधनात बांधून ठेवता, सगळ्यांना मदत करायला सगळ्यांना तयार करता की कशी मदत केली पाहिजे, सगळ्यांसाठी एकत्र कसं राहिलं पाहिजे, हे तुम्ही शिकवता. आणि म्हणूनच तुमची मैत्री अशी हे आहे, निरभ्र आहे. निरभ्र आकाशासारखी अशी स्वच्छंदी अशी तुमची मैत्री इथं आहे. आणि म्हणूनच तुम्ही एक पवित्र सोल आहात. तुम्ही एक पवित्र सोल आहात का, फॉल्टलेस म्हणजे दोषरहित आहात. कुणामध्येही दोष काढण्यापेक्षा त्याचं चांगलं काय आहे. एखाद्यानं आपल्याला त्रास दिला किंवा एखाद्यानं आपल्याला फसवलं, तुमच्या भोळेपणाचा फायदा घेतला, तरी सुद्धा तुम्ही त्यानं तुमचा फायदा घेतला, ह्याच्यापेक्षा तुम्हाला त्याला काय देता आलं हे तुम्ही बघता. म्हणजे तुमच्या ह्याच्यातले दोष बघण्यापेक्षा त्याच्यातले गुण तुम्ही बघता की नाही, ह्यामुळे ह्याच्यातला दोष आहे, तर ह्या दोषापेक्षा ह्याच्यातला चांगला गुण काय आहे, म्हणून तुम्ही मैत्री करता, म्हणून तुम्ही त्यांना मदत करता, म्हणून तुम्ही त्यांना तत्परतेनं सदैव तुम्ही त्यांच्याबरोबर उभे राहता. आणि त्याच्या आजूबाजूला नकारात्मक एनर्जी आहे, नकारात्मक लोक आहेत किंवा तसं वातावरण आहे, त्यामुळे ती व्यक्ती वाईट नाही आहे, किंवा त्याच्यातलं जे प्रेम आहे ते वाईट नाही आहे, तर त्याच्या आजूबाजूची जी एनर्जी आहे त्या चुकीच्या आहे, त्याच्यात प्रभाव त्याच्यावर पडल्यामुळं ती तशी वागते असा तुम्ही विचार करता की ती वाईट नाही आहे. मग त्याच्यातला काय चांगला गुण आहे ते तुम्ही करता. आणि म्हणूनच तुम्ही एक पवित्र सोल आहात. तुम्हाला दुसऱ्यांमधले काटे किंवा चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचं काय नकारात्मक जे आहे आणि ते बघण्यापेक्षा त्यामध्ये माणसामध्ये चांगलं काय आहे, तो कसा चांगला बनवू शकतो, किंवा ह्याला कोणत्या आता इथं आधाराची गरज दिली जाईल किंवा कोणतं काय हे इथं काय मदत केली जाईल की जेणेकरून तो ह्या दोषमुक्त होईल आणि यातून बाहेर जाईल आणि चांगल्या मार्गी लागेल, हे तुम्ही बघता.
म्हणूनच तुम्ही एक पवित्र सोल आहात. पवित्र सोल म्हणजे अशीच असते जी दुसऱ्याला, स्वतः तर दोषरहित होतेच, जी स्वतःलाही मुक्त करते सगळ्या विचारानं, नकारात्मकतेनं आणि सगळ्यानं, पण ती स्वतःबरोबर दुसऱ्यालाही मुक्त करते. अशी सोल तुम्ही आहात, जिला हे नाही असं म्हणजे स्वतःला खूप मिरवणं हा प्रकार नाही, पण तर दुसऱ्यांना कसं सक्षम करता येईल अशी भावना तुमच्यामध्ये आहे. आणि हाच इथं म्हणूनच तुम्ही एक पवित्र सोल आहात. खरी आध्यात्मिक आणि पॉझिटिव्ह अशी सोल तुम्ही आहात. खूप सकारात्मक सोल तुम्ही आहात. आणि थँक्यू सो मच. नम्र, तुम्ही खूप नम्र आहात. जिथं सबमिसिव नम्र आहात, तुम्ही खूप समर्पित होताय, अगदी सरळ. का पवित्र सोल आहात तुम्ही? कारण तुम्ही इतकं म्हणजे सरळ तुम्ही सरेंडर होता. तुम्हाला नाही कशाचा हे, तुम्ही काहीही कुठल्याही पाशात अडकत नाही. तुम्ही अगदी सहज तुम्ही समर्पित होता, सरेंडर होता. तुमच्या गुरूंना असेल, तुमच्या आराध्यांना असेल, तुमच्या मैत्रीमध्ये असेल, कुठेही तुम्ही सरेंडर होता. नाही तिचं हां माझं चुकलंय ना, ठीक आहे, चल माझं चुकलंय, सॉरी म्हणून तुम्ही तिथून निघून जाता. आणि जरी एखाद्यानं तुमच्यासाठी काय केलं तरी त्याला थँक्यू म्हणता, धन्यवाद म्हणता. ग्रॅटिट्यूडचं तुमच्यामध्ये खूप अशी एनर्जी आहे. थँक्यू म्हणणं, ग्रॅटिट्यूड म्हणणं, त्यामुळं तुम्हाला अडीअडचणीला असे हेल्पिंग हँड्स आहेत. खूप लोक तुम्हाला मदतीला येतात, तुम्हाला साथ देतात. आणि तसंच आजूबाजूचं वातावरण आहे, कारण तुम्ही नम्र आहात. तुमच्यामध्ये कोणताही आविर्भाव नाही आहे, अति आत्मविश्वास नाही आहे, अति खूप ओव्हर कॉन्फिडन्स आणि दुसऱ्याला दोष देऊन आपण किती चांगला आहे किंवा आपण किती उच्च आहे हे तुमच्यामध्ये, हा स्वभाव तुमचा नाही. तुमचा स्वभाव असा आहे, त्याच्यामध्ये काय चांगले गुण आहेत ते बाहेर काढणं, त्याला ते दाखवणं, त्या मार्गावर त्याला घेऊन जाणं, हा तुमचा हे तुमचे कर्म आहेत. आणि हे तुम्ही अगदी छान पद्धतीनं तुम्ही करताय, म्हणूनच तुम्हाला इतके छान इथे मेसेज आले. आणि छान नावाला थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. खूप अशी पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग रिडिंग झाली. आणि म्हणूनच तुम्ही खूप पवित्र सोल आहात. जी जी स्वतःबरोबर दुसऱ्यांचाही विचार करते, ती खरंच तीच खूप सोल पवित्र असते. तशीच सोल तुम्ही आहात. स्वतःच्या स्वार्थापेक्षा, घेण्यापेक्षा देण्यामध्ये हे मानते, सर्वांना एकत्र ठेवण्यामध्ये प्रेम मानते, नात्यांवर प्रेम करते, एकत्र ठेवते, अशी सोल तुम्ही आहात. म्हणून तुम्ही पवित्र आहात. आणि परमेश्वर तिच्यावरच, जरी कितीही त्रास झाला किंवा काहीही झालं तरी सुद्धा तिच्यावरच आशीर्वाद ती देत असते. ती सुद्धा सरेंडर होत असते, ती पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा तुम्हाला, कारण तिला सुद्धा तुमच्याशिवाय राहवत नाही, इतकं तुम्ही पॉझिटिव्ह आहात आणि मिरॅकल्स आहेत. तुम्ही खूप पवित्र सोल आहात. म्हणूनच तुमच्या आयुष्यात आता मिरॅकल्स होत आहेत, अबंडन्स येते, खूप असे मिरॅकल्स होत आहेत, चमत्कारिक बदल घडत आहेत. असं एक ते हे असते की नाही, ते आकाशात आतिषबाजी कशी होते, तशी तुमच्या आयुष्यात तुमच्या यशाची आणि तुमच्या कर्तृत्वाची एक आतिषबाजी तुमची होते. कारण खूप मिरॅकल्स, तुम्ही खूप आयुष्यात तुमच्या मिरॅकल्स घडतायत आता. कारण तुम्ही अशी एक पवित्र सोल आहात, जी अशी ह्याच्यातून बाहेर आलेली आहे. हे कसं बाहेर येते की नाही, ज्वालामुखीवरती कसं येते तसं त्या ह्याच्यातून ती बाहेर आले, तापून सलापून बाहेर आले, म्हणून ते पवित्र आहे. खूप पवित्र आहे. खूप वादळ वारं ऊन पाऊस सगळं झेलून तापून सलाखून वर आली ती, म्हणून तुम्ही पवित्र आहात. तुम्हाला नम्रतेचं रहस्य माहीत आहे, विनम्रतेचं माहीत आहे, समर्पणाचं माहीत आहे, प्रेमाचं माहीत आहे. कारण दोष काढण्यापेक्षा त्याच्यातलं गुण ओळखणं ही कला तुमच्यामध्ये आहे. आणि सर्वांना त्याच्या गुणाशी कनेक्ट करणं ही कला तुमच्यामध्ये आहे. म्हणूनच तुम्ही एक पवित्र सोल आहात. आणि कम्युनिटी म्हणजे एक समुदाय आहे, एक सगळ्यांना एकत्र करून ठेवणं, त्यांच्यातले गुण बाहेर काढणं, तुम्हाला सगळ्यांना असं चांगलं मार्गदर्शन करणं आणि इतरांची मदत करणं ही तुमच्यामध्ये आहे. कम्युनिटी आहे, एकत्र करून ठेवणं. एकीचं बळ काय असतं आणि एका मुठीचं बळ काय असतं हे दाखवण्याची कला तुमच्यामध्ये आहे. सर्वांना एकत्र कसं करून ठेवायचं, कमीत कमी कष्टामध्ये असेल, कमीत कमी ह्याच्यामध्ये असेल, जास्तीत जास्त कसं सशक्त असं छान बनता येईल हे तुमच्यामध्ये आहे. आणि अबंडन्स आहे, खुलवून उजळवून दाखवून आणि त्यांच्यातला प्रेम, उत्साह, आनंद बाहेर काढून कसं बागडता येईल हे तुम्ही तयार करा. इंद्रधनुष्यासारखे रंग पसरवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. म्हणून तुम्ही पवित्र सोल आहात. तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्यावर अंधार पसरणं नाही आहे, तर त्याच्या आयुष्यावरचा अंधार दूर करून, सावड दूर करून, नकारात्मकता दूर करून त्याला स्वच्छ
मार्ग जो आहे तो दाखवण्याची कला तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच ही कम्युनिटी आहे. ही कम्युनिटी, हा समुदाय हाच आहे की तुम्ही सर्वांना एकत्र करून ठेवताय, एकत्र आणि शिकवताय की तू एकाला ज्ञान दिलंस, तू एकाला तयार केलंस, ते सरेंडर करायला हे केलं तर तो दुसऱ्याला सांगेल आणि त्याच्यामुळेच एक असा सकारात्मकतेचा प्रवाह वाढेल आणि त्यामुळंच अध्यात्म उजागर होईल. आणि जे आता जे नकारात्मकतेचं सावट आहे ते पुसलं जाईल. नकारात्मकताच तुमच्यापासून घाबरून पळून चालली आहे. इतकी पवित्र सोल झालाय तुम्ही, इतकी अशी स्वच्छ झालाय तुम्ही, उजळून निघताय, शुद्ध तर आहातच, त्यात काही विषय नाही. अशी इतकी छान सोल तुम्ही आहात. आणि त्यामुळंच तुमच्या इल्युमिनेशन, जी रोषणाई आहे ती तुमच्या आयुष्यावर येते. का पवित्र सोल आहात तर अख्खं ब्रह्मांड तुमच्यावर असं ब्लेसिंग्स देते, तुम्हाला आशीर्वाद देते. कारण पाण्यात बघितलं की कसं स्वतःचा आपला बघा चेहरा दिसतो, आपण पाण्यामध्ये बघतो आहे की नाही, ते बघितल्यावर किती छान वाटतंय. म्हणजे पाणी सुद्धा, त्या पाण्याला सुद्धा एक आतुरता आहे, मोकळेपण आहे, ते सुद्धा आतुरलंय तुम्हाला बघायला. म्हणजे ते पाण्यासारखं स्वच्छ निर्मळ अशी स्वच्छ सोल आहात तुम्ही. जे झालंय ना ते सोडून, फॉरगिव्ह करून, सोडून देऊन, जे समोर चांगलं येते ते घेत तुम्ही पुढे चाललाय, अशी पवित्र सोल आहात तुम्ही. ते देण्यासाठी जी अशी सोल आहे, जी ज्ञान असेल, भक्ती असेल, मार्ग असेल, अध्यात्म जे काही आहे तुम्ही करताय त्या माध्यमातून चांगलं काही देण्यासाठी ती खूप उत्सुक आहे, असूसली, तिच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स आहे आणि स्ट्रेंथ आहे तिच्या. ती स्वतःच्या स्ट्रेंथमुळं इतरांनाही हे करते, ती अशी स्ट्रॉंग करते सोल. अशी सोल तुम्ही आहात, पवित्र आहात, म्हणूनच हे सगळं करू शकते. ही तीच सोल करू शकते जी खूप पवित्र आहे, जी खूप कॉन्फिडंट आहे, जी स्ट्रेंथ खूप आहे. आणि तशी तुम्ही आहात. आणि माझी सगळी ही सोल फॅमिली अशीच आहे, जी खूप कॉन्फिडन्स आहे, जी त्या स्ट्रेंथ आहे, जी स्वतःच्या दोषांना बघण्यापेक्षा गुणांना, स्वतःच्याही आणि इतरांच्याही गुणदोषात सकट स्वीकारते, तिच्यातले गुण बाहेर आणण्यासाठी प्रवृत्त करते आणि सगळ्यांना मार्गदर्शन करते. सगळ्यांना एकत्र ठेवण्याची कला तिच्यामध्ये आहे. म्हणूनच आय एम ब्लेस्ड. मीच थँक्यू म्हणते युनिव्हर्सला, तुम्हाला सगळ्यांना, की तुमच्यासारखी अशी गोड सोल फॅमिलीशी त्यांनी मला कनेक्ट केलं. थँक्यू सो मच. आणि धर्मा अनफोल्डिंग आणि कर्मा रिलीजिंग, तुम्ही खूप पवित्र सोल आहात. ही तुमची सोल आहे. आणि आत्तापर्यंत पास्टमध्ये जे चालला होता जो ड्रामा किंवा जे त्रास तुमच्यामधले असेल, जे दोषामधून तुम्ही मुक्त झाला, जे दोष तुम्ही संपवला, जे तुम्हाला म्हणजे एक मूर्ती घडवण्याचं काम चालू होतं आणि ते मूर्ती घडवण्यासाठीचं काम चालू असताना नको असलेला भाग जो काढून आपण टाकतो, मूर्तिकार कसे करतात, मूर्ती घडवायची तर नको असलेला भाग काढून टाकतात आणि त्यातून एक सुंदर मूर्ती तयार होते. तशी तुमची एक पवित्र सोल आता तयार झाली आहे, ही मूर्ती तयार झाली आहे. जो भाग नको होता, जो दोषरहित होता, तो सगळा भाग तुमच्यातला काढून टाकला जातोय आणि एक स्वच्छ छान मूर्ती जी खूप पवित्र आहे, जिच्यामध्ये खूप सकारात्मकता आहे, पॉझिटिव्हिटी आहे आणि जी गुणांनी पवित्र आहे, प्रेमाने पवित्र आहे, अध्यात्माने भक्तीने परिपूर्ण आहे, अशी सोल तुमच्यामधून, ही अशी सोल तुमच्यामधून बाहेर येते, जी खूप पवित्र आहे, खूप ज्ञान घेतलेली आहे, तिच्यामध्ये खूप ज्ञान आहे, जी आनंद देणारी आहे, आनंद घेणार आहे, विनम्र आहे, नम्रता आहे, प्रेम देण्याचं सकारात्मक भाव तिच्यामध्ये आहे. अशी सोल तुमची आहे, जी अनफोल्ड होते, बाहेर येते, ही मूर्ती तुमच्यातनं बाहेर येते. इथं हा मेसेज तुम्हाला दिला जातोय. म्हणूनच तुम्ही पवित्र सोल आहात, जी खूप जुनी आहे, जिनं खूप ज्ञान घेतलेलं आहे, पण एक असा जीवनाचा असं एक आयुष्याचं एक असं तुमचा पास्ट कर्मा तुम्ही रिलीज केल्याशिवाय तुमच्यातली जी सोल तुमच्याशी कनेक्ट आहे ती बाहेर येण्यासाठी हे असतं. तर तुमचा पास्ट जो कर्मा आहे तो सगळा रिलीज झालाय आणि तुमच्यातनं एक अशी एक सुंदर जी मूर्ती आहे, जी खूप छान आहे, जी खूप आकर्षित आहे, अशी तुमच्यातली सुंदर मूर्ती आता बाहेर येते, जी अशी मूर्ती आहे जी प्रेमळ आहे आणि जी आपल्या फॅमिलीवर प्रेम करते, आपल्या कुटुंबावर प्रेम करते, मुलांवर प्रेम करते, आपल्या सोल फॅमिलीवर प्रेम करते, जी स्वतः परिपूर्ण आहे, प्रेमाने परिपूर्ण आहे, अशी ही सोल राधा. आणि राधांसारखी तुम्ही अशी एक पवित्र सोल आहात, जी ज्या खूप म्हणजे
तुमच्यामुळं तुमच्या नात्यात हार्मनी येते, हीलिंगचं काम तुम्ही करताय, रिलेशनशिप असतील, सगळं असेल जिथं तुम्ही परिपूर्ण करताय तुमच्या नात्यांना, तुमच्या प्रेमाला सगळ्यांना बांधून ठेवून परिपूर्ण तुम्ही करताय. सगळ्यांसाठी त्याग करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, समर्पणाची ताकद तुमच्यामध्ये आहे. प्रेमाचा खरा अर्थ तुम्हाला माहीत आहे. घेण्यापेक्षा देणं हा प्रेम आहे. प्रेमामध्ये त्याग आहे, समर्पण आहे. प्रेम म्हणजे उद्ध्वस्त करणं नव्हे, प्रेम म्हणजे समेटून ठेवणं, एकत्र ठेवणं, सर्वांना एकत्र करणं आणि एकोप्यानं राहणं, सर्वांना दिलासा देणं, आधार देणं, आधार बनून आयुष्याचा राहणं आणि सर्वांचा हात धरून पुढं जाणं म्हणजे सोल फ्रेम. आणि हेच आहे, तुम्ही एक पवित्र सोल का आहात, कारण अशी ही पवित्र सोल आहे जिचा आशीर्वाद म्हणजे तुम्ही इथं काय विचारायचं नाही, तर तुमच्या महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे, श्रीराधांचा आशीर्वाद आहे तुमच्यावर. म्हणूनच तुम्ही पवित्र सोल आहात. तुमच्या नात्यांवर त्यांचा खूप 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 मोठा भाग आहात तुमच्या परिवाराचा तुम्ही. आणि म्हणूनच एक आधारस्तंभ आहात आणि हा आधारस्तंभ असाच घट्ट पुढं होऊन तुम्ही राहणार आहात आणि तुमच्या परिवाराला तुम्ही आधार देताय, त्यांना एकत्र ठेवताय, प्रेमानं बांधून ठेवताय. सर्वांना सगळ्या ह्याच्यामध्ये काय चुकले असतील तर माफ करताय आणि परत आनंदाने तुमचं काय चुकलं असेल तर सॉरी म्हणताय, सगळ्यांना पुन्हा एकत्र आणि आनंदाने सुखाने संसार करताय. कारण तुमचं म्हणूनच एक पवित्र सोल तुम्ही आहात. खरा पवित्रतेचा अर्थ तुम्हाला माहीत आहे आणि म्हणूनच एक पवित्र सोल तुम्ही आहात. आणि अशी एक ही छानशी रीडिंग झाली. रीडिंग खूप स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह अशी झाले. तर नक्कीच कमेंट करून मला सांगायचं रीडिंग कशी वाटली. आणि चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.